निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्षाला आपला गट नवनिर्वाचित नगरसेवकांचा गट निर्माण करण्याचे बंधन आहे. त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष त्याप्रमाणे आपापला गट स्थापन करत असतो. त्याप्रमाणे त्यांची ती प्रोसिजर सुरू आहे. परंतु जे काही वृत्तपत्राच्या मीडियाच्या माध्यमातून समजतंय की त्यांचे 2 नगरसेवक गायब झालेले आहेत. त्यांचे नगरसेवक सांभाळायचं त्यांचं काम आहे. परंतु खोटे आरोप दुसऱ्यांवर करून यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे आहेत हे चुकीचं आहे. सध्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. प्रत्येक पक्षाने आपापले नगरसेवक आपल्या ताब्यात आणि आपल्या बरोबर ठेवणं त्यांची प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याची काही मला कल्पना नाही. तुमच्या माध्यमातूनच ती माहिती मिळते. एकाच विभागात राहत असल्यामुळे अशा भेटीगाठी होत असतात. म्हणून कोणी कोणाला समर्पित झाला असं त्याचा अर्थ होत नाही. काय चर्चा नाही, आतापर्यंत महापौर पदाच्या बाबतीत युतीची मीटिंग झालेली नाहीये आणि या बाबतीत वरिष्ठ नेते दोन्ही पक्षाचे त्याबाबत निर्णय घेतील आणि आदेशाप्रमाणे महापौर होईल. नाही, आता ह्या जे काही बोललं जातं कोणाला पहिला कोणाला नंतर किंवा कोणाला किती वर्ष, त्या बाबतीमध्ये जर मीटिंगच झाली नाही तर त्यावर चर्चा करणं किंवा तसा प्रस्ताव एकमेकांनी कोणाकडे पाठवले नसल्यामुळे त्यावर वक्तव्य करणं चुकीचं.